यांनी गेले 5 वर्ष भारत देशाची मान आणि प्रतिष्ठा जगामध्ये उंचावली ते सन्माननीय नरेंद्रभाई मोदी आणि दुसरं 56 पक्षाचं कडबोळं बांधलेलं राहुल गांधी. आता मला सांगा, या देशाचं नेतृत्व करायला ह्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त पसंती कोणाला असणार आहे? राहुल गांधीला कोणी पंतप्रधान करावं असं कोणाच्या स्वप्नात सुद्धा विचार येणार नाही, अशी परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता हे असं का? तर गेल्या 50-60 वर्षामध्ये काँग्रेस सरकारनं जी सरकार चालवलं, कारभार केला, तो कारभार त्याच्या विरुद्ध 5 वर्षाचा नरेंद्र मोदी सरकारचा कार्यकाळ, ह्या दोन्ही सरकारची जर तुलना केली तर आपल्याला काही गोष्टी स्पष्ट आणि ठळकपणे लक्षात येतील. एक प्रामुख्यानं येईल की गेल्या सरकारमध्ये फक्त आणि फक्त भ्रष्टाचार, आणि तो सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, इतका की कोण किती भ्रष्टाचार करत त्याला सीमा नव्हती. मग कोण लाख कोटी रुपयाचा, कोण 1.5 लाख कोटी रुपयाचा, कोण 2 लाख कोटी रुपयाचा घोटाळा. घोटाळ्याला सुद्धा, भ्रष्टाचाराला सुद्धा काहीतरी मर्यादा असाव्यात, पण त्या मर्यादेपेक्षाही जास्त जाऊन फक्त देशाला लुटण्याचं काम यापूर्वीच्या सरकारनं केलं, म्हणून लोक कंटाळली, भारतातली जनता कंटाळली आणि आपल्याला नरेंद्र मोदीच्या रूपानं या देशाला दिशा देणारं एक नेतृत्व आपल्याला मिळालं आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि 5 वर्षामध्ये मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं की या 5 वर्षाची स्वच्छ प्रतिमेची कामगिरी, स्वच्छ प्रतिमेचा कारभार, 5 वर्षामध्ये एकाही मंत्र्यावर एकाही रुपयाचा डाग केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये लागलेला आपल्याला दिसणार नाही. कारण स्वच्छ प्रतिमा, पारदर्शी कारभार, आणि हे जे सगळे भ्रष्टाचारामध्ये 5-5 वर्षाला 5-5 लाख कोटी रुपये ही जी उधळपट्टी व्हायची, ती सगळे पैसे ह्या 5 वर्षामध्ये विकास कामासाठी वापरले गेले. दुसरी एक तुलना मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे 2004 ते 2014 हा काँग्रेसचं सरकार केंद्रात होतं. डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते. आपल्या राज्याचं नेतृत्व करायला आदरणीय शरदचंद्रजी पवार केंद्रात मंत्री होते. पण ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये मला सांगा, महाराष्ट्रासाठी कुठली एक ठळक योजना किंवा गोरगरिबांसाठी काही ठळक योजना आपल्या ऐकीवर तरी मला दिसत नाही. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगेल, माझ्या या खेड लोकसभा मतदारसंघ असेल किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल, ह्या मतदारसंघासाठी कुठला एखादा मोठा प्रकल्प आला, कुठला मोठा रस्त्याची कामं केली, कुठल्या म्हटली विकास कामं केली, काँग्रेसच्या काळामध्ये काही दिसणार नाही. पण त्या तुलनेमध्ये मी आपल्याला आवर्जून सांगेल की दोन्ही सरकारच्या कारभार मी जवळून पाहिला. पण ह्या सरकारच्या काळात, माझ्या ह्या भाजप प्रणित NDA सरकारच्या काळामध्ये गेल्या 5 वर्षात जवळजवळ 14,500 कोटी रुपयाची कामं फक्त आणि फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये. तरी सुद्धा ही लोक विचारतात की खासदार थापाडे आहेत, खासदार 15 वर्षात काय केलं, 15 वर्षामध्ये काय केलं, काही कामं केली नाही, कामं दाखवा. खरंच या लोकांना समोरचे बसलेली ही सगळी मतदार जनता ही बुद्धू आहे असं समजून काही आरोप करायचं. गावामध्ये जातात, ज्या ठिकाणी मी सभामंडप बांधलाय 10-20 लाख रुपयाच्या, त्या सभामंडपामध्ये बसून सांगतात की ह्या गावामध्ये रुपये दिला नाही. अशा प्रकारची प्रवृत्ती असलेली ही मंडळी लोक यांच्या खोट्या आरोपाला कुठंतरी आता कंटाळले. खरं म्हणजे त्यांच्याकडे आता बोलण्यासारखं काय? आता माझ्या समोरचा उमेदवार आहे डॉक्टर अमोल कोल्हे. काय बोलणार? बोलून तेच ते प्रकार, तेच ते. विमानतळ गेलं, आता विमानतळ गेलं का नाही गेलं, कसं गेलं, ही सगळी परिस्थिती अगदी शरद पवारपासून वळसे पाटलांपर्यंत सगळ्यांना माहिती आहे की आपल्या ह्या खेड तालुक्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये भौगोलिकदृष्ट्या विमानतळ होऊ शकत नाही. ही सगळी वस्तुस्थिती त्यांना माहिती आहे, कागदपत्र त्यांच्याकडे पण उपलब्ध आहे. मुळात त्यांच्याच काळामध्ये हा विमानतळ होऊ शकत नाही असा निर्वाळा दिल्लीच्या त्यावेळच्या सरकारनं अहवाल दिला. आणि त्यावेळेला 2013ला अजित पवार असतील, वळसे पाटील असतील, पवारसाहेब असतील, ह्या सगळ्यांना कळून चुकलं होतं की खेड तालुक्यामध्ये विमानतळ होणार नाही, पण ते त्यांनी जाहीर केलं नाही. मग त्यांना माझ्यावर आरोप ठेवायचा होता की मी विमानतळासाठी आंदोलन केलं म्हणून या विमानतळ गेलं, अशा प्रकारचा खोटा नाटा आरोप करायचं. दुसरं, बैलगाड्याच्या संदर्भामध्ये माझ्यावर आरोप केले जातात. मला एक कळत नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन विचारा, कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाऊन विचारा,
बैलगाडा शर्यतीचा खरा समर्थक मीच आहे. पर अगदी अकोल्याला गेलं तरी तिथले लोक माझीच आठवण करणार. एखाद्या केसच्या संदर्भामध्ये काही माहिती हवी असेल, तांत्रिक माहिती हवी असेल, सुप्रीम कोर्टामध्ये काय चाललं हे जरी माहिती असेल तर नाशिकचा माणूस असेल, यवतमाळचा असेल, अकोल्याचा असेल, अमरावतीचा असेल, तो आवर्जून फक्त आणि फक्त मला फोन करेल. कारण इतकी माझी जवळीक ह्या बैलगाडा शर्यतीच्या संदर्भामध्ये तांत्रिक बाबी असेल किंवा केसेसच्या संदर्भात असेल. मुळात बैलगाडा शर्यती बंद झाल्या ह्या काँग्रेसच्या काळामध्ये. मुळात बैलगाडा शर्यती बंद करण्याला कारणीभूत हे काँग्रेस सरकार. यांना बैलगाडा शर्यती नकोय. आज सुद्धा मी आपल्याला स्पष्टपणे सांगेल, मी जाहीरपणे सांगेल की माझ्यासमोर पवार साहेब असतील, वळसे पाटील असतील, अजित पवार असतील, त्यांनी वेळोवेळी सांगितलं लोकांना ही भिकारपणाची लक्षण आहे. ह्याच्यामध्ये काय ह्याच्या नादी लागू नका, वाईट नाद आहे, बैलगाडा शर्यतीच्या नादी लागू नका, ही म्हणणारी मंडळी आज लोकांना म्हणायला सांगतात की यांच्यामुळे यांनी काय केलं, बैलगाडा शर्यतीसाठी काय केलं. पण मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं, बैलगाडा शर्यतीसाठी जेवढं योगदान माझं आहे, बैलगाडा शर्यती चालू होण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये भांडलो, हायकोर्टामध्ये भांडलो, रस्त्यावर आंदोलन केली, भांडलो. आज फक्त माझ्या एकट्यावर 3 केसेस आहेत. आंदोलनाच्या संदर्भामध्ये खेडला झालेलं आंदोलन, मंचरला झालेलं आंदोलन, दंगल, चाकणला झालेलं मोठं आंदोलन, ह्या 3 केसेस माझ्या एकट्यावर आहे. सांगा कुठला राष्ट्रवादीचा मायकाला आलाय? एका आमदारावर केस दाखवा, एकावर गुन्हा दाखल झाला असं दाखवा. हे सगळे गुन्हे फक्त आणि फक्त माझ्यावर झाले. आणि मग मला हे लोकांना काय विचारायचा अधिकार नाही? मला सांगा, आजचे नवीन आलेले उमेदवार, तो बिचारा 5 वर्ष आमच्याकडेच होता. 5 वर्षापूर्वी माझ्यासाठी भाषण करत असताना खासदार शिवाजी आढळराव भारतातला एक सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून हाच माणूस भाषण करायचा. आणि आज मला विचारतोय की 15 वर्षामध्ये काय केलं, काय कुठं चाललंय, राजकारणाचा दर्जा कुठं चाललाय हे मला समजत नाही. आणि हे सगळं करत असताना हा सगळा खोटा प्रकार, बोलायचं तर बोलून काय बोलणार आहे? मी काय कधी रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही, कधी कुणाला दुखवलं नाही, कधी गावागावामध्ये भांडणं लावली नाही, कधी भावाभावामध्ये भांडणं लावली नाही. असं असताना मग बोलायचं असलं तर फक्त आज पवार घराण्यानं पाहिजे की ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या घराण्याची सत्ता पाहिजे म्हणून कुणाला तरी खासदार निवडून आणायचं. माझ्यासारखा खासदार 3 टर्म त्यांच्या नाकावर टिचून ह्या भागात निवडून येतो हे त्यांना खपत नाहीये, हे त्यांच्या डोळ्यात चलतंय. म्हणून त्यांना मला पाडण्यासाठी सगळी ताकद त्यांनी पणाला लावली. किती ताकद पणाला, किती काही करा, तुम्हाला एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा ह्या मतदारसंघामध्ये भगवा फडकवला. ह्या वेळेला सुद्धा माझी मायबाप जनता ह्या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा मला 4थ्यांदा निवडून देतील याची मला पूर्ण खात्री आहे. कारण ह्या मतदारसंघात 15 वर्ष मी कामच केलेली आहे, 15 वर्षे कामच केलेली आहेत आणि प्रत्येक गावामध्ये कामं पोचलेली आहेत. मला विचारणार, ह्या लोकांना विचारायचे, यापूर्वी सुद्धा तुमचे खासदार होते, 15 वर्षापूर्वीच्या कुठल्या खासदारानं कुठल्या गावामध्ये किती निधी दिला? 15 वर्षापूर्वीचे राष्ट्रवादीचे असेल किंवा काँग्रेसचे असेल, किती खासदार किती गावांमध्ये भेटी द्यायला गेले? आणि त्या तुलनेमध्ये मी आपल्याला सांगेल, मी जवळजवळ प्रत्येक गावामध्ये एकदा नाही, दोनदा नाही, 3दा नाही, 4 वेळा गेलेलो आहे. कारण लोकांशी संपर्क माझ्या दृष्टीने हेच महत्वाचं आहे. विरोधी पक्षामध्ये काम करत असताना गावोगावी जाऊन लोकांच्या समस्या समजून घ्यायच्या, नुसतं फंड वाटव नव्हे. खासदार निधी किती वाटावा ही माझ्या दृष्टीनं गौण बाब आहे, परंतु त्या गावामध्ये जाऊन त्या लोकांच्या समस्या समजून घेतल्यानंतर मग जसं जसं वेळ मिळेल तसं लोकसभेमध्ये मांडणं किंवा मंत्रालयामध्ये जाऊन सरकारी दरबारी ते प्रश्न उभे करणं, अशा प्रकारचे काम गेले 15 वर्ष करतोय. आणि आज हे लोक जर म्हणत असतील की खासदार दिसत नाही, 5 वर्षानंतर आले, 5 वर्षानंतर आले, तर माझं जाहीर आव्हान आहे, माझं रेकॉर्ड बघा. माझ्याकडे तारखावाईज रेकॉर्ड आहे, गेल्या 5 वर्षाचं नव्हे तर 15 वर्षाचं. माझ्या 15 वर्षाचं रेकॉर्ड तुम्हाला सुद्धा इंटरनेटवर मिळेल. माझ्या विरोधी पक्षांना सांगायचं की तुम्ही बघा, माझं फेसबुक पेज अकाउंट बघा किंवा माझं इंटरनेटवर रेकॉर्ड बघा, कुठल्या गावाला कुठल्या दिवशी काय दौऱ्याला गेलो, ही सगळी इत्तेभूत माहिती माझी ऑनलाईन तुम्हाला उपलब्ध राहील. पण मी एक आपल्याला विचारेल, माझ्या तुलनेमध्ये तुमचे 4 खासदार, ह्या 4 खासदारांनी केलेली विकास कामाचे टोटल मला दाखवा. माझी तर टोटल आहे 5 वर्षामध्ये 14,500 कोटी. तुमच्या 4 खासदार म्हणजे सुप्रियाताई सुळे असेल, धनंजय महाडिक असेल, उदयनराजे भोसले असतील किंवा विजयदादा मोहिते असतील,
ह्या 4 खासदारांची 5 वर्षाची टोटल मी तुम्हाला 100% सांगतो 14,000 कोटी रुपये भरणार नाही, माझ्या इतके भरणार नाही याची मी आपल्याला आवर्जून सांगतो. आज हायवेच्या संदर्भामध्ये मला विचारलं जातं किंवा नारायणगावला ट्रॅफिक होते, इकडे ट्रॅफिक होते. अरे होते, मला माहिती आहे ना, कारण ही ट्रॅफिक आज होते असं नव्हे. ही ट्रॅफिक 5 वर्षापूर्वी पण होते, काँग्रेसच्या काळात पण ही ट्रॅफिक व्हायची आणि जास्तच व्हायची. मी पुढाकार घेतला, तुमच्या काळामध्ये मी पैसे मागितले तुमच्याकडं, रुपया दिला नाही, दमडा दिला नाही. माझ्या सरकारच्या काळामध्ये ही कामं मी मंजूर करून घेतली, ती आता पूर्ण करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी राहिले बाकी, ठीक आहे. नारायणगावचा बायपास राहिला, आता नारायणगावच्या बायपासचं टेंडर काढलं, सगळं काम झालं. पण आज काही काही गोष्टीचे तांत्रिक अडचणी, त्या अडचणीच राहणार. आळेफाट्याला अजून शेतकऱ्यांच्या जागा ताब्यात नाहीये. मग हायवे करायचं कसा? शेतकऱ्यांना मावळसारखा गोळीबार करून तर रस्ते करू शकत नाही आम्ही. शेतकऱ्यांच्या कलाकारांना घेतल्या पाहिजे, शेतकऱ्यांच्या समस्या पण समजून घेतल्या पाहिजे, त्यांना व्यवस्थित पेमेंटचं वाटप झालं पाहिजे. हे सगळ्या बाबी क्लिअर केल्यानंतरच रस्त्याचं कामं होतील. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आज 80% रस्ता पूर्ण झालाय, त्याच्याबद्दल काही बोलत नाही. 20% रस्ता बाकी आहे, त्याच्याबद्दल बोलायला तुम्ही पुढे येता, कारण तुम्हाला राजकारण करायचं. काल कुठंतरी पत्रकार परिषदेमध्ये वळसे पाटील का कोणतरी म्हणाले की खेड ते सिन्नर ह्या रस्त्याचं आढळरावांचा काय संबंध आहे. मला ह्या बगलबच्च्यांना सांगायचंय, हा रस्ता पूर्ण रस्ता मंजूर करण्यासाठी मी अनेक वर्ष भांडतोय. ह्या रस्त्याचं श्रेय फक्त मी आणि मीच. सुरुवातीपासून हा पूर्ण एक प्रोजेक्ट आहे. जरी याच्यातला अर्धा भाग माझ्या मतदारसंघातला असला आणि अर्धा भाग नगर आणि नाशिक जिल्ह्यात जरी असला, तरी हे काम सुरुवात आणि त्याची टेंडरिंग हे माझ्यापासून झालेली आहे. उद्या तुम्ही म्हणाल की पुणे नाशिक रेल्वे 4 जिल्ह्यात आहे, तुमचा काय संबंध आहे? अरे प्रकल्प मंजूर करून आणलाय मी, कागदपत्री पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळं आम्ही काय नुसते हवेमध्ये थापा मारत नाहीत, आम्ही कामं करून दाखवतो. आज इतक्या मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भीमाशंकर, आपला बनकर फाट्यापासूनचा भीमाशंकरचा रस्ता, ह्या रस्त्यासाठी 983 कोटी रुपये मंजूर आहेत. दुर्दैवाने त्याचा DPR तयार झाला नाही. DPR का नाही तयार झाला? की घोडेगावला बायपास घ्यायचं, की घोडेगावच्या आतून रस्ता घ्यायचा, त्यासाठी अडचण आहे. तो रस्ता खाली उतरल्यानंतर भीमा तळेघरपासून खाली उतरल्यावर चासला तिथं बायपास करायचं की नाही सरकारनं ठरवलंय की बाबा जर जमिनी मिळाल्या तरच आम्ही तो बायपास करू, नाही तर आम्ही आहे त्या रस्त्यात करू. हे सगळं करत असताना आम्हाला काही तांत्रिक गोष्टी आहेत. हे मोठे मोठे प्रकल्प आहेत. हा मोठा नॅशनल हायवे होणार आहे. आता हा नॅशनल हायवे असताना की आमच्या मर्जीप्रमाणे आम्हाला वाटलं म्हणून करायचं असं नव्हे. इथल्या शेतकऱ्यांची बाजू पण समजून घेतली पाहिजे. उद्या मला वाटलं की नॅशनल हायवे करायचा, तुमचे दुकानं तोडायचे, रस्ता करायचा, उद्या करू शकतो. पण त्याने काय समाधान होणार आहे? त्याने काय प्रश्न सुटणार आहे? जोपर्यंत तुम्हाला विचारलं पाहिजे, ह्या भागातल्या लोकांचा सर्वे करत असताना तुमचं कोणाचं काय नुकसान होतं, कोणाचं वाटोळ होतं, कोणाचं चांगलं होतं, हे तर बघितलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला वेळ जातोय. रेल्वेच्या संदर्भामध्ये 2016ला मंजूर झालेली रेल्वे, 2016ला मंजूर झालेली रेल्वे, त्यांना आता 2018 आणि 2019ला रेल्वेचं ट्रॅकवर रेल्वे धावली पाहिजे अशी अपेक्षा आहे. 3 वर्षामध्ये रेल्वे ट्रॅकवर धावेल अशी वेड्याने सुद्धा अपेक्षा करू नये. कुठलाही रेल्वे प्रकल्प, अगदी कोकण रेल्वेचा प्रकल्प, मधु दंडोते स्वतः त्या भागाचे खासदार आणि नंतर रेल्वे मंत्री झाले. जॉर्ज फर्नांडिस सुद्धा रेल्वे मंत्री होते. बॅरिस्टर नाथ पै यांनी स्वप्न पाहिलं आणि स्वप्न पाहिल्यापासून सत्यात उतरण्यासाठी, रेल्वे धावण्यासाठी 28 वर्ष लागली. मी तर सांगतो मला 28 वर्ष नका देऊ, अजून फक्त 4 वर्ष द्या. ह्या भागामध्ये रेल्वे आपल्या परिसरातून जाईल याची मी आपल्याला खात्री देतो. ही अशी छोटी मोठी कामं करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने हा रेल्वेचा जर प्रकल्प पूर्ण झाला, पुण्यावरून धावत निघालेली रेल्वे 2 तासामध्ये मला नाशिकला न्यायची. हे बघा, त्यांना ती लोक तसे बालिश आहेत. आता कोणी विचारलं याच्यावर सगळं अवलंबून आहे. त्याच्या बुद्धीची क्षमता कशी येते माहिती नाही मला, पण मी आपल्याला आवर्जून सांगेल, काही ठिकाणी नक्कीच बोगदा आहे, 100% बोगदा आहे. आता आळंदी गोळेगाववरून ज्या वेळेला कडाच्या वाडीला रेल्वे येणार, ती बोगद्यातून डोंगरातूनच येणार ना. ती काय वर अशी चढून येत नाही रेल्वे, किंवा जमिनीच्या खालून येत नाही. असं जर कोणी म्हणत असेल जमिनीच्या खालून जाणार असेल तर त्याच्या बुद्धीची आपण कीव करू. ज्या ज्या ठिकाणी डोंगर आहे त्या त्या ठिकाणी नक्कीच बोगदा करावं लागणार आहे. आज पेठच्या घाटापासून म्हणजे खेडच्या घाटापासून तर तिथपर्यंत 6 किलोमीटरचा बोगदा माझ्याच तालुक्यामध्ये आहे. म्हणजे आंबेगाव आणि खेडच्या तिथं 6 किलोमीटरचा आहे. आता हे होणारच आहे ना ह्या काही गोष्टी.
आता त्यांना माहिती नसेल त्याने येऊन विचारावं, त्यांची बुद्धी अपडेट करेल, कारण तसेही डोक्यावर पडलेली सगळी मंडळी आहेत. आणि काही मग आता बऱ्याच लागलेत. आता नवीन उमेदवार आलाय, बिचारा तोच तेच विमानतळाचा प्रश्न. म्हणजे विमानतळ माझ्यामुळं गेलं. मी त्यांना स्पष्ट दिलं की कसं विमानतळ गेलं. वाड्याला काल परवा त्यांनी काहीतरी भाषण केलं जाऊन की विमानतळ गेल्यामुळे 1.25 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आता विमानतळ झाल्यावर 1.25 लाख लोक कुठं नोकरी लागतात. पण काही आपलं मनाला येईल तर सुटायचं. माझ्या मतदारसंघातील लोक जनता अशिक्षित असतील, काही असतील तर सुज्ञ आहे तेवढी. तुम्ही अशा काही थापा मारत असाल, बंडल मारत असाल, काय तर म्हणे भक्ती शक्ती कॉरिडॉर करायचा आहे. वाणी साहेब भक्ती शक्ती कॉरिडॉर करायचं त्यांना. मी आपल्याला सांगतो हे सगळं आम्ही ह्या सरकारनं सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. महाराष्ट्रामधला एकमेव तालुका जुन्नर हा तालुका राज्य सरकारनं पर्यटन म्हणून जाहीर केलेला आहे. आता त्याच्यासाठी चाललंय सगळं. आणि छत्रपती संभाजी महाराज असेल किंवा शिवाजी महाराज असेल याच्या स्मारकासाठी सरकारनं ऑलरेडी आराखडा तयार आहे, वडू आणि तुळापूरचा. आता ह्या व्यक्तीला कुठंतरी माहिती कळली आणि म्हणे आम्ही असं कॉरिडॉर करणार आहे. आता मला सांगा, अष्टविनायक जोड रस्त्यासाठी जवळजवळ 850 कोटी रुपये आम्ही मंजूर केले, टेंडर निघालेत, काम पण चालू झाले. म्हणजे भक्तीचा मार्ग झाला की सगळा. माझ्या मतदारसंघामध्ये भक्तीचे मार्ग म्हणजे अष्टविनायकाची मंदिरं, त्या मंदिरांना जोडणारे रस्ते इतके मोठे विस्तीर्ण होणारे 835 कोटी रुपयाचे काम चालू झालंय. आणि आता हे म्हणतात की आम्ही ते कॉरिडॉर करणार आहे. कसला कॉरिडॉर करणार आहे? काम चालू झालं. आता पुणे नाशिक रेल्वेचं काम पूर्ण करू असं त्यांनी म्हणाले. आता तो कसा करणार आहे? तो शूटिंगला जाणार ना बिचारा. काम तर मलाच पुरं करावं लागणार आहे. तर जे जाहीरनाम्यामध्ये काही लिहिलं तर हे चालत नाही. ह्या मतदारसंघातले जनता सुज्ञ आहे. तुम्ही स्क्रिप्ट प्रमाणे डायलॉग किती जरी मारले ते शेवटी फिल्म जगत आणि त्या सृष्टीचं काम वेगळं आहे आणि वास्तविकता वेगळी आहे. हे जग 12 इंचाच्या टीव्हीतलं जग आणि हे सगळं विस्तीर्ण जग ह्याच्यामधला फरक खूप मोठा आहे. ह्या मतदारसंघामध्ये फिरावं लागतं, ह्या मतदारसंघाची माहिती असावी लागते, ह्या मतदारसंघातल्या लोकांच्या समस्या कळाव्या लागतात. आणि त्यासाठी 15 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलं आहे. 15 वर्ष मी तुमच्याबरोबर राहिलो आहे. रात्रीचा दिवस मी आपल्यासाठी काम केलेलं आहे. आणि अनेक आपले प्रश्न आहेत. हा मीना खोऱ्याचा पाण्याच्या संदर्भामध्ये 2-3 वेळा आमच्या बैठका झाल्यात. मी आता काही जास्त बोललो नाही आचारसंहितेमुळं, परंतु ह्या प्रश्नावर आम्ही तिघही गांभीर्याने काम करतोय. आमचं सरकार आहे, खास करून विजयबापू शिवतारे यांनी जे काही मध्ये पेपरला बातम्या आल्या आम्ही तुम्हाला सगळ्यांनी बघितलेल्याच आहे, त्याच्यावर आम्ही गांभीर्याने विचार करून हा सुद्धा प्रश्न सोडवला तर ह्या भागाचं कायमचं नंदन होईल अशी या प्रकारची मला अपेक्षा आहे. अनेक प्रकल्प आहेत, अनेक कामं ह्या 5 वर्षामध्ये मार्गी लागलेली आहेत. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की येणाऱ्या 29 एप्रिलला तुमचं बहुमोल मत, तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या, एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो. धन्यवाद.